गिरफ्तार आरोपी की पहचान 18 वर्षीय कीर्तिराज उर्फ राज हेज मेजर जयराम के रूप में हुई है। बताया जा रहा है कि आरोपी पहले भी आपराधिक मामले में गिरफ्तार हो चुके हैं। साल 2024 में श्रीधर नगर थाना क्षेत्र में हुई हत्या के मामले में पुलिस ने उसे गिरफ्तार किया था और करीब एक सप्ताह पहले ही वो जेल से बाहर आया था। बीती रात कीर्तिराज नारी रोड स्थित म्हाड़ा क्वार्टर परिसर में पहुंचा और हाथ में हथियार लेकर आज मैं किसी की हत्या करूंगा कहते हुए चिल्लाने लगा। इसी दौरान अश्विनी विलियम फ्रांसिस नामक युवक ने उसके पास जाकर पूछा कि वो किसकी हत्या करना चाहता है। बताया जा रहा है कि इसी सवाल से आरोपी नाराज हो गया और उसने अश्विनी पर चाकू से हमला कर दिया। हमले में अश्विनी गंभीर रूप से घायल हो गया, जिसके बाद उसे उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। घटना की जानकारी मिलते ही कपल नगर पुलिस ने कार्रवाई करते हुए आरोपी कीर्तिराज को गिरफ्तार कर लिया है। पुलिस मामले में आगे की जांच कर रही है। दिनांक 23ला रात्री 11च्या सुमारास जो एक रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याचं नाव आहे कीर्तिराज उर्फ राज हेज मेजर जयराम। हा 18 वर्ष 2 महिन्याचा आहे, माडा कॉलनीमध्ये राहतो। यांनी जो एक विलियम फ्रान्सिस म्हणून आहे त्याचं चाकूने त्याला गंभीर दुखापत करून जखमी केलेला आहे। त्यावरून सदरचा जो आरोपी आहे त्याच्यावर आम्ही कलम 109 प्रमाणे आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि काल रात्री त्याला ताब्यात घेतलेला आहे। जो जखमी आहे तो स्टेबल आहे, परंतु जो तिथे आरोपी जो आहे आरोपीला आम्ही काल ताब्यात घेऊन आज मान्य कोर्टासमोर पेश करून PCR आम्ही घेणार आहोत। हा जो आरोपी आहे याच्या विरुद्ध हा मायनर असताना म्हणजे ज्युएनएल असताना यशोधरा पोलीस स्टेशनमध्ये एक मर्डरचा गुन्हा आहे 2024 मध्ये। याला आम्ही मान्य DCP साहेबांच्या मार्फतीने प्रिव्हेंटिव्ह पण केलेली आहे। मागच्या आठवड्यातच हा जेलमधून बाहेर आला होता आणि त्यानंतर त्याला प्रिव्हेंटिव्ह केले आहे मी। कालच्या एक क्षुल्लक कारणामुळे हा एरियामध्ये दहशत पसरवित असल्याची माहिती आहे। त्यानुसार आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, ताब्यात घेतलेला आहे, पुढील कारवाई चालू आहे। प्राथमिक माहितीनुसार असं समजलं की हा कोणाचा तरी खून करणार असं तो आरडाओरडा करत होता अशी माहिती आहे। नंतर त्या फिर्यादीने जखमीने जेव्हा विचारलं तू किसका खून करना है, तर हा त्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याच्या हातात जो चाकू होता त्या चाकून त्याला गंभीर जखमी केलेले आहे।